दिनांक 19 ऑगस्ट। प्रति माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर। अर्जदार सौ अनिता महेश भोसले, ग्रामपंचायत सदस्या चिंचोली काटी। विषय: ग्रामपंचायत चिंचोली काटी येथील ग्रामपंचायतमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याबाबत। महोदय, वरील विषयास अनुसरून आपणास तक्रारी अर्ज करतो की ग्रामपंचायत चिंचोली काटीमध्ये मागील 4 वर्षांमध्ये आतापर्यंत जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला असून यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे। या कालावधीमध्ये अद्याप एकही ग्रामसभा घेतली गेलेली नाही। मागील 4 वर्षांमध्ये 2 सरपंच झालेले आहेत। त्या दोघांनी त्यांच्या पतिदेवांच्या संगत मतांनी ग्रामपंचायत टॅक्स MIDC मधील कारखानदारांकडून नियमबाह्य पद्धतीने खोट्या डुप्लिकेट पावत्या व NOC देऊन रोख फोनपेद्वारे खात्यामध्ये अनेक कंपन्यांकडून पैसे घेतलेले आहेत। ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा टॅक्स स्वतःला घेऊन ग्रामपंचायतचं नुकसान केलेलं आहे, त्याची सखोल चौकशी करण्यात यावी। सन 2021 ते 23 या कालावधीमध्ये सरपंचांनी ग्रामपंचायत खात्यावरील 7 लाख रुपये त्यांच्या जवळील एका व्यक्तीच्या नावावर काढून निधीचा दुरुपयोग केलेला आहे। तसेच या कालखंडामध्ये सरपंचांनी ग्रामपंचायतमधील सर्व विकास कामे स्वतःच करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून बिल पतीच्या नावावर काढून पैशाचा दुरुपयोग केला आहे। अकाउंट नाव अभिराज एंटरप्राइजेस याची चौकशी करावी। तसेच या कालावधीमध्ये वर्ष 2022 ते 23 मध्ये ग्रामपंचायतीला ग्लेनमार्क कंपनीने CSR फंडातून एक RO प्लांट देण्यात आला होता, तरी याची सरपंचांनी ग्रामनिधीतून देखील पैसे काढून RO प्लांटच्या नावाखाली निधी लुटला आहे, याची चौकशी करावी। सन 2023 ते 25 या कालावधीमध्ये मागील 4 महिन्यापूर्वी फेब्रुवारी ते मार्च 2025 मध्ये मुस्लिम दफनभूमी ते गाव विहीर हा रस्ता 15व्या वित्त आयोगांमधून ग्रामपंचायतीने जवळपास 10 लाख रुपयाचा रस्ता केला। तो 2 महिन्याच्या आत रस्त्यामध्ये खड्डे पडून सर्व खडी डस्ट उखडली आहे। हा रस्ता संपूर्ण निकृष्ट दर्जाचा केला गेला आहे। यावेळेस मटेरियल क्वालिटी चेक न करता काम करून त्याची MB बनवून रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला। त्याला जबाबदार संबंधित अधिकारी व तो ठेकेदार श्री विकास सलगर असून त्याची सखोल चौकशी करून रस्ता पुन्हा दुरुस्त करून देण्यास सांगावे। याच ठेकेदाराने शासनाकडून दलित वस्ती निधीमधून 12 स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम केले होते। त्यामधील सध्या 2च स्ट्रीट लाईट चालू आहेत। यामध्ये देखील भ्रष्टाचार झालेला आहे। त्यामुळे या भ्रष्टाचारी ठेकेदाराला यापुढे ग्रामपंचायतीचे कोणतेही काम देण्यात येऊ नये व त्या ठेकेदाराला ब्लॉकलिस्ट यादीत टाकावे। यापुढे ठेकेदाराला कोणतेही काम ग्रामपंचायतीचे देऊ नये। तसेच मागील 3 महिन्यापूर्वी एप्रिल ते मे 2025 मध्ये जिल्हा परिषद शाळा येथे जवळपास 10 लाख रुपयाची कामे केली आहेत। यामध्ये पेवर ब्लॉक, खिडकी बसवणे आणि IPS करणे इत्यादी कामे निकृष्ट दर्जाची झाली असून याची सखोल चौकशी करावी। 15व्या वित्त आयोगातून जवळपास 13 बोर पाडण्यात आले आहेत। त्यामधील 2च बोरला कनेक्शन जोडले असून तेच बोर सध्या वापरण्यात चालू आहेत। बाकीचे सर्व बोर बंद आहेत। त्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही। त्यामुळे सर्व बोरला लाईट कनेक्शन जोडून तात्काळ बोर चालू करावे, म्हणजे नागरिकांना पाणी उपलब्ध होईल। तसेच गावामध्ये सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन नाही आणि गरजेच्या ठिकाणी रस्ते, लाईट, गटारी व्यवस्थापन नाही। हे तात्काळ करण्यात यावे, म्हणजे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही। सध्याचे सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य यांना कोणालाही विश्वासात न घेता पतिदेवाला घेऊन मनमानी कारभार करीत आहेत। गावाला सरपंच महिला असून त्यांच्या पतिदेवाचा प्रत्येक कामात हस्तक्षेप असतो। ठेकेदारांच्या नावाखाली सरपंच पती सर्व काम करीत आहेत। यांचे सर्व CDR आणि बँक स्टेटमेंट चेक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि तोपर्यंत ग्रामपंचायत कोणतीही कामे करण्यात येऊ नयेत। अन्यथा आम्हाला ग्रामस्थांना घेऊन या हुकुमशाही कारभाराविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल। याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल। धन्यवाद। आपली विश्वासू सौ अनिता महेश भोसले। प्रत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर, माननीय गटविकास अधिकारी साहेब मोहोळ, माननीय उमेशदादा पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर। भगवा प्रांत चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।